लातूरजवळ एसटीतील माथेफिरूच्या कृत्यामुळे 4 वाहनांचा भीषण अपघात. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. लातूरजवळ औसा लातूर रोडवरील पेठ परिसरात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका माथेफिरू प्रवाशाने अचानक चालकाच्या हातातील स्टीअरिंगला हात घालून ते फिरवल्याने बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बसची इतर वाहनांना धडक बसून तब्बल 4 वाहनांचा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे काही क्षणासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसमधील सुमारे 15 ते 20 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला. मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील निकृष्ट IV किटमुळे इन्फेक्शनचा धोका. रुग्णांना स्वखर्चाने किट आणण्याची वेळ. वाशिम जिल्ह्यातील मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासनाकडून पुरवण्यात आलेल्या IV किट म्हणजेच सलाईन सेटच्या दर्जाबाबत तक्रारी समोर आल्या असून या किटमुळे काही रुग्णांना इन्फेक्शन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सोमवारी 27 जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते जावेद धनु भवानीवाले हे उपचारासाठी मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता त्यांना उपचारासाठी आवश्यक IV किट बाहेरून स्वखर्चाने आणण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच रक्तातील साखर तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या शुगर टेस्टिंग स्ट्रिप्स आणि किटही उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सपकाळ आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता उपलब्ध IV किटच्या वापरामुळे काही रुग्णांना इन्फेक्शन झाल्याने रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा वापर बंद केल्याचे सांगण्यात आल्याचा दावा जावेद धनु भवानीवाले यांनी केला आहे. मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील 7 ते 8 गावांमधील नागरिक उपचारासाठी अवलंबून आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रात आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. निकृष्ट दर्जाच्या IV किटची तातडीने चौकशी करून आवश्यक असल्यास ती हटवून दर्जेदार IV किट, शुगर तपासणी साहित्य आणि इतर आवश्यक औषधांचा मुबलक पुरवठा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जावेद धनु भवानीवाले यांनी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित आरोग्य विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आखाडा बाळापूर येथील कन्या व उर्दू शाळेत साचले गुडघाभर पाणी. विद्यार्थी आणि शिक्षकांचे हाल. आखाडा बाळापूर येथील कन्या शाळा आणि उर्दू शाळा परिसरात पावसाळ्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत थोडा जरी पाऊस झाला तरी शाळांच्या परिसरात आणि मुख्य रस्त्यावर गुडघ्याएवढे पाणी साचत आहे. यामुळे शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आखाडा बाळापूर परिसरातील या शाळांमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शाळा परिसराला एखाद्या तळ्याचे स्वरूप आले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी थेट मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि क्रीडांगणावर साचून राहत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर गुडघाभर साचलेल्या घाण पाण्यातूनच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना वर्गात प्रवेश करावा लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजार होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच घाण पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नांदेडमध्ये विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर. जुना कोठा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी. नांदेड. पांडुरंग पांडुरंग विठ्ठला विठ्ठला या विठुनामाच्या जयघोषाने आणि टाळमृदुंगाच्या गजराने जुना कोठा रविनगर परिसरातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण परिसराला पंढरपूरचे स्वरूप आले होते. पहाटे जुना कोठा गावातील महारुद्र भजनी मंडळीच्या वतीने गावातील हनुमान मंदिरात पासून रविनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरपर्यंत दिंडी यात्रा काढून या आषाढी एकादशीच्या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. या दिंडीमध्ये सर्वस्व भजनी मंडळी तथा गावकरी महिला व पुरुष मंडळी, शाळकरी मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळपासूनच स्थानिक भाविकांनी विठुराया आणि माऊलीच्या दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाने मनोभावाने दर्शन घेऊन विठ्ठलचरणी माथा टेकवला. शाळकरी मुलांचे आकर्षक रिंगण आणि नृत्य सादरीकरण या उत्सवाचे मुख्य आकर्षक आणि परिसरातील सभागृहात शाळकरी मुलामुलींनी केलेले सादरीकरण ठरले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे हुबेहूब रूप परिधान केले होते. विठुरायाच्या पालखीचे अनोखे सादरीकरण करत मुलांनी फुगडी, रिंगणाने भक्तिनृत्य सादर केले. त्यांच्या या सुंदर कलाकृतीमुळे उपस्थित भाविकांना थेट पंढरपूरच्या दिंडी सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. पाऊले चालली पंढरीची वाट आणि रामकृष्ण हरी या गजराने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले होते. महाप्रसाद आणि फराळ
वाटप भाविकांसाठी मंदिर संस्थानाच्या वतीने साबुदाणा खिचडी उसळ वाटप करण्यात आले। तसेच स्थानिक माजी नगरसेवक व नगरसेवक प्रतिनिधी राजू पाटील काळे यांच्या वतीने केळी आणि माऊली विठ्ठलराव नागोजी पाटील काळे यांच्या वतीने गरम दुधाचे वाटप करण्यात आले। लहान मुलांपासून ते अबलवृद्धांपर्यंत सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। पूजा साहित्याची दुकाने गजबजली। या पावन पर्वावर मंदिर परिसरात मोठी जत्रा भरली होती। नारळ, तुळशीच्या माळा, अबीर, बुक्का, कुंकू आणि विविध पूजा साहित्याची तसेच खेळण्याची दुकाने गजबजून गेली होती। परिसरातील महिला, पुरुष आणि मुलांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष शोभा आली होती। रविनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानाच्या वतीने हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला। नांदेड शहरात वाहतूक पोलिसांच्या नाकाखाली जड वाहनांची उठ्यात, शासकीय नियमांना हरताळ। नांदेड शहरात वाहतूक विभागाच्या नियमांना केराची टोपली दाखवत भर दिवसात जड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शहरात जड वाहनांना दिवसा प्रवेश बंदी असतानाही बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांची मोठी वाहने मुख्य रस्त्यावरून बिनधास्तपणे धावत आहेत। विशेष म्हणजे यातील काही वाहनांवर नंबर प्लेट देखील नसून त्यांना प्रशासनाची कोणतीही भीती उरलेली नाही की काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। नियमानुसार शहरात जड वाहनांची वाहतूक केवळ रात्री 10 नंतर करणे बंधनकारक आहे, परंतु सध्या शहरात दिवसाढवळ्या बांधकाम साहित्य, वाळू आणि सिमेंट मिक्सरच्या मोठ्या गाड्या सर्रास फिरताना दिसत आहेत। या बेजबाबदार वाहतुकीमुळे गेल्या काही महिन्यात अनेक छोटे मोठे अपघात झाले असून काही निष्पाप नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे। या जड वाहनांमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून सर्वसामान्य वाहनधारक, पादचारी आणि शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। एकीकडे वाहतूक शाखा सर्वसामान्य दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात तत्परता दाखवते, मग दुसरीकडे या बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या आणि बिना नंबरच्या गाड्यांवर कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल जनता उपस्थित करत आहे। स्थानिक पोलीस प्रशासन आणखीन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची किंवा जीवितहानीची वाट पाहत आहे का, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। आता या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन नांदेड वाहतूक पोलीस प्रशासन या मुजोर वाहनधारकांवर कडक कायदेशीर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। PMFME योजनेतून शेतकऱ्यांना उद्योगाची नवी दिशा। अर्धापूर तालुका कृषी कार्यालयाच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद। अर्धापूर शेतीसोबतच शेतमालावर प्रक्रिया करून त्यातून अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी PMFME अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत अर्धापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। शेतकऱ्यांनी केवळ कच्चा शेतमाल विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादन तयार करावे आणि स्वतःचा अन्न प्रक्रिया उद्योग उभा करावा, या उद्देशाने कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी PMFME योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या कर्ज सुविधा, अनुदान, अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि विविध व्यवसायांच्या संधीबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली। या कार्यशाळेला अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला। शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग हा उत्पन्नाचा नवा मार्ग ठरू शकतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। शेतात पिकवायचे आणि बाजारात विकायचे एवढ्यावरच आता शेतकऱ्यांनी थांबायचे नाही, तर आपल्या शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढवायचे आणि स्वतःचा उद्योग उभा करायचा। अर्धापूर कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबतच उद्योगाची नवी दिशा मिळाल्याची आशा निर्माण झाली आहे। नमस्कार, मी मंडळ कृषी अधिकारी सुनील शिवाजी देवकांबळे, तालुका कृषी अधिकारी अर्धापूर कार्यालयात आज प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेसंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेमध्ये तालुक्यातील बरेच शेतकरी उपस्थित होते। या योजनेचा फायदा म्हणजे असा आहे की शासन छोट्या छोट्या शेतकऱ्यांना उद्योजक कसं बनवता येईल या दृष्टिकोनातून ही योजना शासनाने अंमलात आणलेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांना कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी शासन त्यांना 35% सबसिडी 10 लाखापर्यंत सबसिडी देत असते। या कार्यशाळेत शाळेसाठी तालुक्यातील बरेच शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांना कार्यशाळा खूप चांगली वाटली आणि शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला। गेल्या वर्षी आपल्या ह्या योजनेमधून बरेच चांगले छोटे उद्योजक आपल्या इथे तयार झाले आहेत। त्यामध्ये हळद प्रक्रिया युनिट, त्यानंतर पापड उद्योग, पशुखाद्य निर्मिती, दूध प्रक्रिया युनिट आपल्या इथे स्थापन झाले आहेत। अशाच प्रकारे आजच्या कार्यशाळेचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा जास्त होणार आहे। इथं बाकी शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा। धन्यवाद। आजच्या कार्यशाळेमध्ये जवळपास 25,000 आपल्याकडे आले। नमस्कार, मी माधवराव दादाराव कदम कोंढा येथील शेतकरी आहे आणि आज आमचा तालुका
कृषी अधिकारी अर्धापूर या ठिकाणी आदरणीय देवकांबळे सरांच्या माध्यमातून हा PMFME योजनेचा ट्रेनिंगचा प्रोग्राम झाला। याच्यामध्ये सोयाबीन असेल, केळी असेल, हळद असेल आणि इतर कडधान्य असतील, दाल मिल वगैरे याच्या संदर्भात प्रक्रिया उद्योग तयार करण्यासाठी आज इथं बरेच शेतकरी आले होते, उद्योजक आले होते। त्यांच्या माध्यमातून खूप मोठं काम झालं। भविष्यामध्ये शेतकऱ्यांना स्वावलंबी करायचं असेल तर प्रक्रिया उद्योग करणं हे महत्वाचं आहे। मला एकच वाटतं आपल्या तालुक्यात आपल्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत, जसं केळी, हळद आणि सोयाबीन याच्यापासून आम्ही प्रक्रिया उद्योग टाकायचा असा आमचा मानस ठरला आणि या संदर्भात आम्ही चर्चा करून शेतकरी प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन जे उद्योग आहेत आपल्या परिसरामध्ये त्याच्याकडे व्हिजिट करून आम्ही लवकरात लवकर याच्या माध्यमातून नवीन उद्योग स्थापन करणार आहोत। लातूर जिल्ह्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ लातूरात अभूतपूर्व महामोर्चा। अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ लागू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी लातूर शहरात समस्त मातंग समाज व अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती लातूर जिल्ह्याच्या वतीने भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। या महामोर्चाला जिल्ह्याभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या मोर्चात महिला, पुरुष, युवक, युवतीसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून अण्णाभाऊ साठे चौकातून महामोर्चाला सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत हा मोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला। संपूर्ण मार्गावर घोषणांनी परिसर दणाणून गेला। आजचा हा आमचा मोर्चा हा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे यासाठीचा हा आक्रोश मोर्चा लातूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेला आहे। यामधून आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ लागू झालं पाहिजे। सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे 1 ऑगस्ट 2024चा आणि त्यानुसार 5 राज्यांमध्ये लागू झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये अजूनही लागू का होत नाहीये। आमची या निमित्तानं या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की 5 राज्य लागू करू शकतं, पण महाराष्ट्रामध्ये जो काही विलंब व्हायला लागलाय त्याच्यामुळे प्रचंड मोठं तणावाचं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हा संवैधानिक आमचा अधिकार आहे। आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या निर्मितीच्या वेळेला इथल्या तळागाळातील उपेक्षित वर्गांना, उपेक्षित घटकातल्या लोकांना न्याय देण्यासाठी संविधानाचा हा हेतू आहे। अजूनही मातंग आणि इतर उपेक्षित समूह पुढे येताना दिसत नाहीये। आम्हाला हिनवलं जातं। आम्हाला जवळपास देवी देवतांना मानणारा हा समाज आहे, व्यसनाधीन आहे, कोंबडे बकरे कापणारा हा समाज आहे, अशा पद्धतीने आम्हाला हिनवलं जातं आणि आमची निंदा केली जाते, चेष्टा केली जाते। पण हा विरोधकांचा फेक नरेटिव्ह आहे। आमचं आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि 59 जातींना ते समानतेने मिळालं पाहिजे। भलेही आम्ही देवी देवतांना मानत असलो पण आमचा धर्म वेगळा आणि आमच्यातली शैक्षणिक पात्रता वेगळी। प्रचंड वेदनादायी जीवन जगणारी माणसं आहेत। अनेक मुलं शिक्षण घेऊनही त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत नाही आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे शासनाला की त्यांच्या मते जरी आमच्यात अडाणी लोक असले तरी ती शिकतील। आमचं पोतराजाचं पोरग शिकल, आमचं हलगीवाल्याचं पोरग शिकल आणि 20 वर्षानं ते त्या ठिकाणी नोकरीला लागल। म्हणून आमचं आरक्षण तुम्ही कायम आणि शासनाच्या चौकटीमध्ये बांधून ठेवा। पुढची लढाई आता आमची हा जिल्हाव्यापी मेळावे सुरू आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये मोर्चे केलेले आहेत। शासनाला आमचा या निमित्तानं जाहीर इशारा आहे की या वेदना घेऊन आम्हाला लाखोच्या, करोडोच्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं यायला भाग पाडू नका, कुणाच्याही दबावाला बळी पडू नका। आम्ही शासनाच्या सोबत आहेत। हे आरक्षण लवकर लागू झालं पाहिजे आणि तळागाळातल्या उपेक्षितांना न्याय मिळाला। नाझरे परिसरात बेंदूर सण उत्साहात साजरा। ठिकठिकाणी बैलांची मिरवणूक। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरे परिसरासह ग्रामीण भागात बेंदूर सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या सर्जाराजाची पूजा करून ठिकठिकाणी बैलांची मिरवणूक काढली। शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो। यावेळी बैलांना आकर्षक सजावट करून पारंपरिक पद्धतीने त्यांची पूजा करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी बळीराजाच्या सुख समृद्धीसाठी आणि यंदाचे पीक चांगले यावे यासाठी देवाकडे प्रार्थना केली। बळीराजा सुखात राहो दे, शेतकऱ्यांच्या कष्टाला यश मिळू दे आणि शेतीला भरभराट येऊ दे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। ग्रामीण भागात बेंदूर सणानिमित्त निर्माण झालेल्या उत्साहामुळे गावागावातील वातावरण भक्तिमय आणि आनंदमय झाले आहे। बोर्डीतील भरवाडपाडा गावाचा पूल तुटला। ग्रामस्थांचे अतोनात हाल। तातडीने दुरुस्तीची मागणी। डहाणू गोलवड प्रतिनिधी अविनाश माची।
डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील भरवाडपाडा गावाला जोडणारा मुख्य पूल पूर्णपणे खचून तुटल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पुलाचा मधला भाग कोसळल्यामुळे गावाचा संपर्क आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या पुलावरून ये जा करणारे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच एखादी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णांना रुग्णालयात नेणेही कठीण होण्याची शक्यता आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचा रस्ताही तुटल्याचे दिसून येत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाकडून पाहणी सुरू असली तरी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घ्यावे आणि पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी आग्रही मागणी भरवाडपाडा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.